मंत्री उदय सामंत बोलतायत, थेट जाऊयात। साहेब शिवसेनेच्या वतीनं भूमिका स्पष्ट करतील, तीच भूमिका आपण पक्षाची अशी मानावी। रात्रभर चर्चा करत होता, मात्र 211 आणि 212 वॉर्डमध्ये महायुतीचा एकही उमेदवार दिसत नाहीये। उमेदवारी अर्जच भरला गेलेला नाहीये, शिवसेनेकडूनही भाजपकडूनही। दोन ठिकाणी युती आऊट झाली का? 227 पैकी 2 झाले। नाही, युती आऊट युती इन हे म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की आमच्या सगळ्यांपेक्षा जास्त उत्सुकता ही तुमच्यामध्ये असते। 137 आणि 90 ठिकाणी महायुतीनंच आम्ही लढतोय। याच्यामध्ये शिवसेना भाजपचं एकमत झालेलं आहे। आमच्याबरोबर रिपब्लिकन सेना आहे, त्यांना आम्ही जागा सोडलेल्या आहेत आणि आठवले साहेबांची RPI ही माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली भाजपासोबत आहे। कृपाशंकर सिंग यांनी एक वक्तव्य केलेलं आहे मीरा भाईंदरमध्ये कृपाशंकर सिंग ही आमची स्ट्रॅटेजी असेल। सर, कृपाशंकर सिंग मीरा भाईंदरमध्ये म्हणाले की सर्वाधिक उत्तर भारतीय नगरसेवक निवडून आणा, उत्तर भारतीय महापौर होईल। त्यावरून आता वाद सुरू झाला आहे। एक लक्षात ठेवा, पक्षाची भूमिका मगाशी जसं सांगितलं, भाजपा पक्षाची भूमिका मांडण्याचे अधिकार कृपाशंकर सिंगना दिले असतील असं मला वाटत नाही। त्याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री बोलतील ना। शेवटी मी मगाशी जसं सांगितलं की मी आज तुमच्याशी संवाद साधतोय, पण माझ्या पक्षाचं धोरण ठरवण्याचा अधिकार मला दिलेला नाही, मी जरी राज्याचा मंत्री असलो तरी। ते उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबच ठरवणार आहेत। तशाच पद्धतीनं भाजपाचं धोरण ठरवायचं, मुंबई महानगरपालिकेचा महापौर करायचं धोरण हे कृपाशंकर सिंग ठरवणार आहेत असं मला वाटत नाही। त्याचा निर्णय महायुतीतले सगळे नेते बसून घेतील। त्या पद्धतीनं महायुतीला बंडखोरीचं ग्रहण लागलेलं आहे, त्याच पद्धतीने ठाकरे गट आणि दोन्ही ठाकरे बंधूंच्या पक्षाला सुद्धा लागलेलं पाहायला मिळते। मुंबईमध्येच 8 ते 10 ठिकाणी परस्पर विरोधी मला एक आश्चर्य एवढंच वाटतं की ठीक आहे, काही ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढत करू, पण जे UBT-मध्ये चाललेलं आहे, जे मनसेमध्ये चाललेलं आहे, मनसेमध्ये जे काय चाललेलं आहे ते देखील महाराष्ट्र बघतोय ना। पण कदाचित आम्ही 232च्या फार मोठ्या मताधिक्यानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आमदार म्हणून काम करत असल्यामुळं तुमचे सगळ्यांचे डोळे आमच्याकडे लागून आहेत। पण कार्यालय फोडली गेली UBT-ची, आणि जे कार्यालय ज्यांनी फोडली त्यांना परत तिकीट देण्यात आलेली आहेत। त्याच्यामुळं काय चाललं हे तिकडे पण आपण बघितलं पाहिजे। मी 3 दिवसापूर्वी सांगितलं होतं की मनसेच्या पाठीत UBT खंजीर खुपसणार आहे आणि मनसेला 50 ते 45 पर्यंतच थांबावं लागेल। मराठी माणसाच्या जागा आहेत त्या देखील मनसेला मिळालेल्या नाहीत, हे तुम्ही पूर्ण यादी जाहीर झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल। बंडखोरी जी आहे ती बंडखोरी कशी समवणार आहात तुम्ही? कारण बंडखोरी मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये मला असं वाटतं की शिवसेनेकडनं कुठेही एखाद दुसरं जर हे सोडलं, कुठेही बंडखोरी झालेली नाही, भाजपामध्ये देखील झालेली नाही। या मुंबई महानगरपालिकेवर कुठच्याही परिस्थितीमध्ये महायुतीचाच महापौर बसणार आहे। तुम्ही वारंवार म्हणताय की युती जी आहे ती कुठल्याही महापालिकेमध्ये तुटलेली नाही, परंतु अनेक ठिकाणी शिवसेनेविरुद्ध माझं म्हणणं आहे की जिथं युती झाली ते पण बोललं पाहिजे ना आपण। तुम्ही युती जिथं झाली नाही त्याच्यावरच आपण बोलतो। मुंबई महानगरपालिकेमध्ये युती झाली, ठाणे महानगरपालिकेमध्ये युती झाली, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये युती झाली, वसई विरारमध्ये युती झाली, पनवेल महानगरपालिकेमध्ये युती झाली, कोल्हापूर झाली, इचलकरंजी झाली, अशा अनेक ठिकाणी झालेलं आहे। त्याच्यामुळे आपण युती झाली ते पण बोलू। धन्यवाद। तर मुंबईमध्ये महायुतीचा महापौर बसणार असं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे। महापौर पदाचं धोरण कृपाशंकर ठरवणार आहेत का असं म्हणत त्यांनी काहीशी टीका सुद्धा केली आहे।